नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ए टू झेड मराठीमध्ये। तर आज आपण पाहणार आहोत की आज बिग बॉसच्या घरातून कोण घराबाहेर जाऊ शकतं। पण त्याआधी व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, 4 जे सदस्य आहेत ते आहेत नॉमिनेशनमध्ये, जसे की अभिजित, नंतर आर्या, नंतर वैभव आणि इरिना। हे चौघेजण जे आहेत ते याच्यामध्ये आहेत, नॉमिनेशनमध्ये आहेत। पण याच्यामध्ये अभिजित जो आहे तो नंबर 1 वर आहे, त्याला सगळ्यात जास्त वोटिंग होत आहे। त्याच्यानंतर 2 नंबरवर आहे आर्या। आर्याला आणि अभिजितला खूप जास्त वोटिंग होत आहे, कारण ते बी ग्रुपमध्ये आहेत आणि ते खूप पॉझिटिव्ह दिसत आहेत। त्यामुळे लोकांना त्यांचा जो गेम आहे तो पसंत पडतोय आणि त्याच्यामुळे त्यांना भरभरून अशा वोटिंग होत आहेत। पण वैभव आणि इरिना हे जे आहे ते ए ग्रुपचे सदस्य आहेत आणि त्यांना कोणीही वोटिंग करत नाहीये। त्यांचा जो गेम आहे तो लोकांना पसंत पडत नाहीये। थोडाफार जो इरिनाचा गेम आहे तो लोकांना पसंत पडतोय, पण ती घरामध्ये काहीही करत नाहीये आणि ए ग्रुपच्या विरोधात कुठेही स्टँड घेताना आपल्याला ती दिसलेली नाही। त्याच्यामुळे तिला देखील कुठेही वोटिंग होत नाहीये। पण मित्रांनो, इथं सगळ्यात कमी जी वोटिंग होते ती म्हणजे वैभवला, कारण वैभवची फॅन फॉलोइंग असूनही त्याने जो घरामध्ये डर्टी गेम केलेला आहे त्याच्यामुळे कुठेतरी जे चाहते आहेत त्याच्यावर ते नाराज झालेले आहेत, त्याच्यावर त्याला विश्वास दाखवत नाही त्याच्यावर, त्यामुळे त्याला सगळ्यात कमी वोटिंग होते। जवळपास इरिनाला देखील वैभवपेक्षा जास्त वोट आहेत। जर 4% वोटिंग हे इरिनाला होत असतील तर 3% जे वोट आहेत ते वैभवला होत आहेत। त्यामुळे कुठेतरी असं होतंय की वैभवला सगळ्यात कमी वोटिंग होते। पण कॉन्टेंटच्या हिशोबाने जर गेलो आपण तर वोटिंग प्लस कॉन्टेंट जे आहे तो वैभव जास्त देतोय, ते पॉझिटिव्ह असो किंवा निगेटिव्ह असो। पण इरिनाकडून आपल्याला काही दिसत नाहीये। त्यामुळे कुठेतरी असं वाटतंय की आज इरिना जी आहे ती घराच्या बाहेर जाऊ शकते आणि याच्यामध्ये वैभव घराच्या बाहेर जाणार नाही, कारण तो खूप जास्त कॉन्टेंट आहे तो देतोय, पण त्याचा गेम जो आहे तो लोकांना आवडत नाहीये। पण इरिना अशी आहे की तिचा गेम लोकांना आवडतही नाहीये आणि घरामध्ये तिचं असं काही कॉन्ट्रीब्युशन दिसत नाहीये। त्यामुळे आज जो कोणी सदस्य घराबाहेर जाणार असेल तर ती आहे इरिना, आणि इरिना आज घराच्या बाहेर जाणार आहे हे 100% खरं आहे। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, कोण गेलं पाहिजे घराच्या बाहेर, कोण राहिलं पाहिजे घरामध्ये, वैभव की इरिना? यावर तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।